नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की अखेर आता निर्विघ्नपणे पार्थ आणि काव्याचं लग्न पार पडत आहे असं सगळ्यांना वाटत असतं. पण मात्र रम्या योग्य वेळेची वाट पाहत असते. तिने पार्थसोबत लग्न करण्यासाठी आता मोंडोळे आणि मंगळसूत्र देखील आणलेलं असतं आणि अखेर मंगलाष्टका सुरू होतात, जेव्हा पार्थ, नंदिनी, काव्या आता अंतरपाटासमोर उभे असतात. आणि तर इकडे रम्या आता स्वप्नच पाहत असते की फक्त काही वेळाने पार्थ आता पूर्णपणे माझा होईल. कारण मित्रांनो, सगळं काही निर्विघ्नपणे पार पडत असलं तरी गुरुजींचा संकेत कधीही खोटा ठरलेला नाहीये. आता जरी पार्थ समोर काव्या उभी आहे, पण मात्र गुरुजींनी संकेत दिलेला असतो की ते रम्या आणि पार्थला लग्न मंडपात एकत्र पाहत आहेत. त्याचमुळे प्रेक्षकांना हा प्रश्न पडलाय की लग्नामध्ये नक्की कोणता मोठा ट्विस्ट येणार आहे. खरंच पार्थ आणि काव्याचं लग्न निर्विघ्नपणे पार पडणार आहे की गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे पार्थ रम्याशी लग्न करणार आहे. आता लग्नामध्ये मिथुन काका सुद्धा आलेले आहेत आणि लग्नामध्ये कोणतंही विघ्न येऊ नये याची ते पूर्णपणे काळजी घेत आहेत. आता रम्या काय गोंधळ घालणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.